नमस्कार आदरणीय व्यासपीठ. त्याचप्रमाणे आज आपण त्यांच्या जयंती निमित्त इथे एकत्र आलो आहोत असे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना नम्रपणे अभिवादन करून मी माझं जे काही मार्गदर्शन व ओळख आणि आजच्या कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश आहे त्याला सुरुवात करते. सर्वप्रथम आजच्या या अशा सुंदर कार्यक्रमाला मला ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला ते आमचे भरत दादा आणि वहिनी यांचे मनापासून मी आभार मानते की अशा सुंदर कार्यक्रमाला मला येता आलं. आत्ताच आपल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असलेले दादा म्हटलेत की पेनमध्ये काम करणाऱ्या, तर बऱ्याचशा जणांना माहीत नसावं की पेनमध्ये आम्ही एक्झॅक्टली काय काम करतो. मग डॉक्टर पण आहे, ॲडव्होकेट पण आहे. हे सांगण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण ज्या संतांचा आज अभ्यास करतो आहोत किंवा ज्यांची जयंती साजरी करतोय ती 600 वर्ष होऊन गेलेत, तरीही आपल्याला त्यांची जयंती साजरी करावी लागते आहे किंवा त्यांची आठवण येते. याच्यासारखं दुसरं भाग्याचं आपलं काम नाही. असे आपले संत शिरोमणी आजच्या कार्यक्रमाचे रोहिदास महाराज यांना 16 नावांनी प्रसिद्ध असणारे ते एकमेव संत आहेत की ज्यांची भारतातल्या प्रामुख्याने ज्या संतांची नावं घेण्यात येतात 14 संत, त्यांच्यामध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला गेला. त्या काळी जातीले चर्मकार असणारे आपले हे जे संत होते त्यांना मूळ व्यवसाय व्यवस्थित करत नसतानाही त्यांच्या वडिलांकडून त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीतनं म्हणजे त्यांच्या ज्या संपत्तीतनं त्यांना बाहेर काढण्यात आलं. कारण ते फक्त त्यांचं संत महात्मा म्हणून काम करत होते आणि त्यांचा मूळ जो व्यवसाय होता चर्मकार ते करत नव्हते आणि अशा पद्धतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं. परंतु ह्या महान माणसाने आपल्या देशासाठी, केवळ समाजासाठीच नाही तर आपल्या देशासाठी समता, बंधुता आणि लिंगभेद याच्यावर प्रचंड प्रामुख्याने काम करून त्या काळी म्हणजे ज्या काळामध्ये आपण आज म्हणतो आहोत की स्त्री पुरुष समानता किंवा जातीयवाद याला कुठेतरी वाचा फोडली गेली पाहिजे, समानतेवर आधारित केला पाहिजे, त्या काळी ह्या गोष्टींना धरून समाजामध्ये प्राबल्य निर्माण करणारी ही व्यक्ती खरोखरच महान होती. आणि ही नुसती त्यांच्याच लेवलला महान नसून जर आपण यांचा थोडंफार आपल्याला माहिती असेल तर शीख समाजातील ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये यांच्या 14 कवितांचा समावेश करण्यात आला. जो आपण शीख समाजाचा मूळ ग्रंथ म्हणतो त्याच्यामध्ये यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला. त्याचप्रमाणे आपल्या संत मीराबाई यांच्याही बऱ्याचशा काव्यांमधून ह्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला. याचा अर्थ असा आहे की शिक्षण, बुद्धिमत्ता आणि ज्ञान हे कोणत्याही जातीचं किंवा कुठल्याही धर्माचं मूळ गोष्ट नाही, तर देवाने सर्वांना घडवताना सर्व समान दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला हात, पाय हे अवयव समान दिलेले आहेत त्याप्रमाणेच आपल्याला बुद्धिमत्ता समान दिलेली आहे. फक्त त्याचा योग्य पद्धतीने आपण जर वापर केला तर नक्कीच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आत्ताच आपल्या कार्यक्रमाचं प्रस्तावना करताना भरतदादांनी सांगितलं की आमच्या समाजातील खूप मुलं डॉक्टर, इंजिनियर आणि उच्च दर्जाचे अधिकारी झाले आहेत. तर नक्कीच या गोष्टीचा आपल्या सर्वांना अभिमान असावा. कारण की संत शिरोमणी रोहिदास साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांचं आज आपण 600 वर्षांनी ज्यांची महती गातो आहोत त्यांच्याच अनुषंगाने प्रत्येक समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा जो अधिकार आहे, मोठं होण्याचा अधिकार आहे, तो अधिकार आपण आणि आपल्या मंडळाने किंवा आपल्या ग्रुपने तो प्राप्त करून दिला याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. आणि मनपूर्वक मी तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते की आपण ह्या लेवलला शिक्षण देतो आहोत. आता हे झालं आजच्या कार्यक्रमाविषयी. भरतदादांनी जे काही मला आमंत्रण केलं आणि इथे बोलण्याची संधी दिली तर मलाही तुमची कशा प्रकारे सेवा करायला आवडेल हे जर मी तुम्हाला 2 मिनिटात सांगू शकली तर नक्कीच माझ्या कार्यक्रमाला येण्याचं शीज होईल. मी डॉक्टर ॲडव्होकेट नीता कदम. डॉक्टर म्हणजे मी खरोखरची डॉक्टर आहे, PhD डॉक्टर नाही. मी आपल्याच इथे मला असं वाटतं भात्रे, रवींद्र भात्रेंचं घर आहे त्याच्यासमोर माझ्या थोरल्या जाऊबाई त्याही डॉक्टर आहे, त्यांचा दवाखाना होता. आणि लग्न झाल्या मी आल्यानंतर त्या दवाखान्यात बसली कारण त्यांना काही कारणाने त्यांना प्रसूती रजेसाठी घरी जावं लागलं. त्यामुळे माझा पेनमध्ये, मी मूळ नाशिकची,
पेन मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा माझा संबंध आला तो या डोंगरी भागाशीच आणि याच पेशंट बरोबर मी संवाद साधायला लागली आणि माझी दवाखाना करायला लागली. आणि नशिबाने डॉक्टर असल्यामुळे मला खूप चांगली संधी मिळाली की मी आपल्या सर्वांची सेवा करू शकेल. हे करत असताना काही गोष्टी कराव्याशा वाटल्या, ज्यामध्ये मुलींसाठी शिक्षण असेल, मुलींसाठी आरोग्य व्यवस्था असेल, मुलींचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील. या संदर्भात आपण फक्त डॉक्टरकडे जातो, त्यांच्याशी बोलतो आपला प्रॉब्लेम आणि डॉक्टरांकडून 5 मिनिटात बाहेर पडतो. परंतु असे बरेचसे प्रश्न असतात की ज्यामध्ये महिलांना आणि मुलींना किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीला, वयोवृद्ध व्यक्तीला आपल्याशी बोलावंसं वाटतं, आपला प्रश्न मांडावासा वाटतो. आणि अशा प्रकारे जर पेनमध्ये कार्यक्रम घेतले गेले किंवा कोणाला काही जाणून घ्यायचं असेल, सगळ्या मैत्रिणींना मिळून एकत्रित काहीतरी विचारायचं असेल की जे जनरली आपण डॉक्टरकडे जाऊन विचारू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, तर त्या पद्धतीचे कार्यक्रम आमच्या महिला अत्याचार विरोधी मंचाकडून घेतले जातात. त्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. त्याचप्रमाणे महिलांच्या ज्या मानसिक अवस्था असतात त्याबाबतही आपण काम करत असतो. मी पेन महिला दक्षता कमिटी, पेन पोलीस स्टेशनची सदस्य आहे. त्याचप्रमाणे समन्वयक आहे महिला आयोगाची. ते करत असताना महिलांच्या संदर्भात जे कौटुंबिक हिंसाचार होतो किंवा अत्याचार, अन्याय होतो, तर त्या महिलांनी एक्झॅक्टली कुठे जायला हवं, पोलीस स्टेशनला कशा पद्धतीने केस करायला हवी, तिला कोणते अधिकार सरकारने दिले आहे, सरकारकडून कशा पद्धतीने तिला मदत मिळू शकते, पोलिसांची मदत मिळू शकते, विनामूल्य ती वकील करू शकते आणि तिला नवऱ्याच्या प्रॉपर्टी मधला कशा पद्धतीने अधिकार मिळू शकतो, यासाठीही आम्ही काम करतो. आणि सरकारद्वारे महिला बाल कल्याणचं अभय केंद्र, अगदी तुम्हाला माहित नसेल की गेली 20 वर्ष अभय केंद्र हे पेन प्रायव्हेट समोर त्यांचं ऑफिस आहे. त्याचं आपल्याला माहिती नाही. आपण खूप लाखोने वकिलांवर पैसा खर्च करून आपण महिलांना न्याय देत असतो, परंतु या सरकारी अवस्था किंवा ह्या व्यवस्था ज्या आपल्याला माहीत नाहीये त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा याबद्दल आपण मार्गदर्शन करत असतो. त्याचप्रमाणे आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे मी लहान मुलांची जज आहे. मी डॉक्टर झाल्यानंतर थोड्याच दिवसानंतर, म्हणजे मी पहिले फक्त BMS MD केलं, त्यानंतर मी MSW केलं, ह्युमन राईट्स केलं, LLB केलं, LLM केलं आणि त्यानंतर 7 वर्षापूर्वी मी पेन रायगड जिल्ह्याची जिल्हा न्यायाधीश म्हणजे जुवेनाईल कोर्टाची जज. म्हणजे 18 वर्षांच्या खालील मुलांकडून जे अपराध होतात किंवा जे गुन्हे घडतात किंवा ज्या मुलांच्या बाबतीत हे गुन्हे घडतात त्या मुलांना आपण ज्या कोर्टामध्ये नेलं जातं त्या कोर्टाची मी जज आहे. त्या अनुषंगाने आपण पेनमध्ये बऱ्याच प्रमाणे काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे. मी पेन एज्युकेशनची डायरेक्टर असल्या कारणाने आम्ही पेन एज्युकेशनच्या द्वारे लहान मुलांसाठी काउन्सिलिंग सेंटर सुरू केलं आहे, ज्यामध्ये काही मुलांकडून नकळत चुका होतात, चोरीसारखे गुन्हे होतात, खोटं बोलणं, आईवडिलांना त्रास देणं, हायपर ऍक्टिव्ह असणं किंवा आता आपण नुकतंच बघितलं की 2 वर्ष एका मुलाचा खून झाला होता आपल्या कलावती आईच्या मंदिरासमोर. दोन्ही मुलं आपल्या पेनचेच होते. तर त्या मुलांमध्ये हळूहळू कसं घडत जातं आणि ही परिस्थिती कशी येते. मोठमोठ्या म्हणजे श्रीमंत लोकांच्या मुलांमध्ये काय प्रॉब्लेम असतात आणि ते येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, आई वडील म्हणून आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे संसार असे विविध गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो आणि मार्गदर्शन करत असतो. या सगळ्या गोष्टींचा आपण मी पेनमध्ये राहत असल्याने पेनच्या अनुषंगाने पेनच्या पेरीफेरीमध्ये आपण या सर्व गोष्टींचे काम करू शकतो. मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आणि हे सुचवायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींवर काम करत असताना नक्कीच तुमच्या मंडळासाठी किंवा तुमच्या एरियामध्ये या सर्व गोष्टींची गरज असेल तेव्हा नक्कीच मी भरतदादांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुम्हाला मदत करू शकेल. अशा विविध प्रश्नांबाबत जे आरोग्य आहे, कायदे आहे, कायद्याविषयक आहे, सरकारी व्यवस्था आहे आणि अशा पद्धतीने तुमच्याच पासून 5 मिनिटं अंतरावर असणारी मी नक्कीच तुम्हाला मदत करेल, यासाठी मी आजपासून तुमच्याशी बांधील आहे. आणि परत एकदा मी भरतदादांचा मनपूर्वक आभार मानते की ही संधी दिली आणि मला तुमच्याच एक भाग होण्याचा संधी मिळाली. मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.